अण्णासाहेब गिरी हा मशीनच्या साह्याने गर्भलिंग निदान करून तो अतुल जाधव वाघोली यांच्या मार्फत गर्भपात घडवून आणायचा, ज्याच्याकडून ही पोर्टेबल गर्भलिंग निदान मशीन बेकायदेशीररित्या प्राप्त केली होती. तो नरेंद्र ठाकरे हा इसम निष्पन्न झालेला आहे. त्याच्या अटकेची कारवाई तपास त्याच्या अनुषंगाने तपास चालू आहे. दौंड तालुक्यातील केडगावमध्ये गर्भलिंग निदानाच्या काळ्या धंद्याचा मोठा पर्दाफाश झालाय. पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या माध्यमातून घरामध्येच गुप्तपणे गर्भलिंग तपासणी केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या बेकायदेशीर तपासणीसाठी 35 ते 50 हजार रुपये आकारले जात होते. या प्रकरणात 20 मे रोजी अण्णासाहेब गिरी या बोगस डॉक्टरला केडगावमधून अटक करण्यात आली आहे. त्यानंतर 24 मे रोजी वाघोली येथून जाधव डॉक्टरला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तपासादरम्यान अवैध व्यवसायात दलाल आणि इतर काही डॉक्टरांचा देखील सहभाग असण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे हे केवळ एका व्यक्तीचं काम नसून संघटित रॅकेट कार्यरत असल्याचा संशय आहे. दरम्यान दोन्ही आरोपींना काल दौंड न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. न्यायालयाने त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गर्भलिंग निदान आणि स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी लागू असलेल्या PCPNDT कायद्याअंतर्गत हा गंभीर आणि दखलपात्र गुन्हा मानला जातो. या संपूर्ण रॅकेट मागील सर्व आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत असून पोलीस आणि आरोग्य विभागाकडून पुढील तपास सुरू आहे. यवत पोलिसांनी हद्दीतील केडगाव परिसरात गर्भलिंग निदानाचं गैरप्रकार बेकायदेशीर प्रकार होत असल्याची बातमी प्रसारित झाली होती. त्या बातमीच्या अनुषंगाने डॉक्टर सचिन गुजर वैद्यकीय अधिकारी दौंड रुग्णालय यांनी दिलेल्या तक्रारीवरून यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्या व्हिडिओमध्ये अण्णासाहेब गिरी नावाचा इसम हा प्रकार करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून आल्याने त्याला अटक केली. त्याला अटक केल्यानंतर सदर अण्णासाहेब गिरी हा गर्भलिंग निदान करून मशीनच्या साह्याने गर्भलिंग निदान करून तो डॉक्टर अतुल जाधव वाघोली यांच्या मार्फत गर्भपात घडवून आणायचा असं तपासात निष्पन्न झाल्याने अतुल जाधव यांनाही अटक करण्यात आलेली आहे. दोघांची 30 मे पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड आहे. अजून तपास चालू आहे. पोलीस कस्टडी दरम्यान काही बाबीचा तपास करण्यात येत आहे. त्यात सदर अण्णासाहेब गिरी यांनी ज्याच्याकडून ही पोर्टेबल गर्भलिंग निदान मशीन बेकायदेशीररित्या प्राप्त केली होती तो नरेंद्र ठाकरे हा इसम निष्पन्न झालेला आहे. त्याच्या अटकेची कारवाई तपास त्याच्या अनुषंगाने तपास चालू आहे. आणि इतरही जे लोक यात सहभागी आहेत किंवा अण्णासाहेब गिरी याच्यासोबत त्यांचा सहभाग निष्पन्न होत आहे त्यांच्याकडे चौकशी करून पुढील तपास करण्यात येत आहे.